दोस्त हो, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. ऑपरेशन टायगर नंतर 6 खासदारांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांना आदेश आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर केंद्र सरकारने या सर्व खासदारांना Y+ सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. तसंच राज्य गुप्तचर विभागाने म्हणजेच SID याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले असून गृह विभागाकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या निर्णयानुसार प्रत्येक खासदाराच्या निवासस्थानी 24 तास पोलीस कर्मचारी तैनात राहतील आणि त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी राहणार आहेत. खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या चर्चेनंतर त्यांच्या परभणीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. अतिरिक्त पोलीस अधिकारी तानाजी चिखले यांनी याची माहिती दिली. गृह विभागाकडून सुरक्षेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यवतमाळ खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील निवासस्थानाबाहेर सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. संभाव्य बंडखोरीच्या चर्चेनंतर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. ईशान्य मुंबई खासदार संजय दिना पाटील दिल्लीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शांतता आहे. मात्र कालपर्यंत कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त दिसत होता. आज ठाकरे गटाने दिल्लीमध्ये संसदीय बैठक बोलावलेली आहे, ज्यामध्ये खासदारांची उपस्थिती महत्वाची ठरणार आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डीतील साई अर्पण निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. वाकचौरे यांच्या निवासस्थानी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी वाकचौरे यांना फिरू न देण्याची धमकी दिल्यानंतर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याने शिर्डी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. दोस्त हो, मागच्या वेळेस बंड झालं, एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं, आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहीत आहे. परंतु यावेळेस मात्र शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. अगदी संजय राऊत यांनी सुद्धा सडेतोड भाषामध्ये यांना सुनावलेलं आहे आणि शिवसैनिक कदापिही गप्प बसणार नाही असं सांगितलेलं आहे. तरीही माझं म्हणणं आहे की कोणीही कायदा आपल्या हातामध्ये घेऊ नये. यांना लोकशाही मत पद्धतीने धडा शिकवा. यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा मतदान मिळवून देऊ नका. परंतु आता हे किती दिवस चालणार? प्रत्येक वेळेस आपण खासदार निवडून आणायचे आणि भारतीय जनता पार्टीने आणि कोणीतरी त्यांच्या साह्याने पूर्णपणे खासदार पळवून न्यायचं. हे राज्यामध्ये देशामध्ये नेमकं काय सुरू आहे? लोकशाही राहिली का नाही हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे सगळे शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत. फक्त शिवसैनिकच नाही तर सामान्य जनता सुद्धा चिडलेली आहे. बघा लोक कशा कॉमेंट करत आहेत. एक जण कॉमेंट करतो भावपूर्ण श्रद्धांजली. बघा इतके लोक चिडलेले आहेत. अजून एक कॉमेंट करतो, आता कशी मुकमुक करून राहिले गद्दार डॅश डॅश. लोक फार शिव्या देऊ लागले हो. फार डॅश डॅश खायचा होता की ज्यांनी त्यांनी तुम्हाला निवडून दिलं. बाबा. आणि बघा अजून एक, जनतेच्या पैशातून तरी अशा नालायक लोकांना संरक्षण देऊ नये ही तरतूद कायद्यामध्ये जरूर असावी, नाहीतर जनतेचा कायद्यावरचा विश्वास राहणार नाही. अजून एक कॉमेंट म्हणतो 6 गद्दारांना SPG कमांडोचं संरक्षण दिलं पाहिजे. अजून एक म्हणतो टायगर म्हणता आणि संरक्षण कशासाठी? ही कॉमेंट मला एकदम भारी आवडली. हे जर टायगर आहेत तर या टायगरना संरक्षण कशासाठी? अजून एक म्हणतो सर्वसामान्य जनतेची दहशत यालाच म्हणतात. आपण केलेली काळे कृत्य लोक सहन करणार नाहीत आणि वेळ पडली तर रस्त्यात तुडवतील ही खात्री आहे, म्हणून संरक्षण दिलंय, याला ऑपरेशन वगैरे म्हणू नका. अजून एक म्हणतो निवडणुका कशासाठी घेतल्या जातात? जर एखाद्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी नंतर दुसऱ्याच पक्षात जाऊन शकत असेल, जनतेने ज्या पक्षाच्या चिन्हावर विश्वास ठेवून मतदान केलं त्या जनतेच्या मताचा हा अपमान नाही का? तुमची निवड ज्या चिन्हावर झाली आणि विचारधारेवर झाली ती सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे नैतिकतेच्या आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांच्या विरोधामध्ये आहे. संविधानातील पक्षांतर विरोधी तरतुदींचा उद्देशही हाच आहे की जनतेच्या कौलाचा आदर केला जावा. आता अपेक्षा आहे ती न्याय व्यवस्थेकडून, कारण लोकशाहीचा शेवटचा आधार हा न्याय असतो. मात्र जेव्हा घटनात्मक संस्थांचा स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होतात तेव्हा सामान्य नागरिकांच्या मनात चिंता निर्माण होणं साहजिक आहे. लोकशाही मजबूत राहण्यासाठी या संस्थांनी कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्षपणे काम करणं गरजेचं आहे. फक्त ही कॉमेंट समर्थनार्थ आहे. शिवसेनेचा वाघ बाण.
आता बघा, जनतेने आता कायदा हातात घ्यावा अशी परिस्थिती वर्तमान भ्रष्ट शासन व्यवस्था निर्माण करत असल्याचं महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यास नवल नको. असो, एक जण म्हणत आहे 50 खोके. बघा, सर्व चाल कळती लोकांना, भाजप स्वतः फार शहाणे समजते. अजून एक कर्म, बंदोबस्त ठेवला तरी शिवसेना सोडणार नाही. म्हणजे लोक प्रचंड चिडलेले आहेत. जर भाजप म्हणतो त्यांच्याशी संबंध नाही तर गद्दारांना संरक्षण कशासाठी? म्हणजे लोक प्रचंड चिडलेले आहेत. म्हणजे एकटे जे लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेशी संबंधित आहेत, त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत, ते लोक तर चिडलेले आहेतच. त्यांचा राग स्वाभाविक आहे. जो तालुकाध्यक्ष असेल, त्या पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असेल किंवा जे कार्यकारी मंडळ असेल, यांनी चिडणं साहजिक आहे, आपण समजू शकतो. परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना जे सहसा कोणत्याही पक्षाचे नसतात, आपल्याला आवडल त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला मतदान करत असतात, किंवा त्यांच्या मनात जरी एखादा पक्ष असला तरी सुद्धा इतका त्या पक्षाचे ते डायरेक्ट कार्यकर्ते वगैरे नसतात, पक्षाशी जास्त संबंध नसतो. पण असे लोक सुद्धा आता जर प्रचंड चिडले असतील तर याचा विचार हे प्रस्थापित पक्ष कधी करणार आहेत की नाही? म्हणजे भारतासारख्या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशामध्ये आज जवळपास 50 ते 60 वर्ष झालेलं आहे, लोकशाही आहे. आणि या 60-70 वर्षाच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये बऱ्यापैकी लोकशाही रुजलेली आहे. आणि लोकांना जितकं आकर्षण सत्ताधारी पक्षाचं आहे, तितकंच आकर्षण हे विरोधी पक्षाचं आहे. आणि म्हणजे लोकांची अशी भावना आहे की एक पक्ष सत्तेमध्ये जरी असला तरी विरोधी पक्ष सुद्धा तितकाच आक्रमक असला पाहिजे, तितकाच स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण ज्या वेळेस सत्ताधारी पक्ष सत्ता असल्यानंतर, पद असल्यानंतर, खुर्ची असल्यानंतर मुजोरपणा करेल, त्यावेळेस त्यांच्या नाकामध्ये व्यसन घालण्याचं काम, त्यांना आवरण्याचं काम, त्यांना जाब विचारण्याचं काम, त्यांना रस्त्यावर आव्हान देण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो. परंतु जर हे सत्ताधारी पक्ष ईडीचा, इन्कम टॅक्सचा, सीबीआयचा वापर करून, पैशाचा, यंत्रणांचा, दबावाचा, न्यायव्यवस्थेचा, निवडणूक आयोगाचा वापर करून जर अशा पद्धतीने जर पक्ष फोडण्याचं जर काम करत असतील तर मग विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही. आणि 4-2 आता एखाद्या पक्षामध्ये 4-2 आमदार राहणं आणि 4-2 खासदार राहणं याला विरोधी पक्ष म्हणत नाहीत. आणि मग जनतेला असं वाटणं साहजिक आहे की आता आमचं कोण? कारण जो सत्ताधारी आहे तो त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहे. आता आपण शेतकरी कर्जमाफी प्रकरणामध्ये पाहिलं, सरकार अजिबात ऐकायला तयार नाही. आणि विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार उपोषणाला बसले तर ती जागा नंतर गोमूत्र शिंपडून शुद्ध करण्यात आली. म्हणजे कोणती मानसिकता सत्ताधारी पक्षाची आहे हे आपण पाहिलं. आणि जी सत्ताधारी पक्षाची जी ट्रोल गँग आहे सोशल मीडियावरती, यांनी अगदी कशा खालच्या पद्धतीने रोहित पवार यांना ट्रोल केलं. अरे, विरोधी पक्ष म्हणजे रोहित पवार विरोधी पक्षामध्ये आहेत, ते शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत. आणि अशा प्रसंगी जरी ते कधी काळी सत्तेचा भाग होते किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये सत्ता होती, आजही त्यांच्या चुलती सुनेत्राताई पवार सत्तेमध्ये आहेत, परंतु सध्या ते लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षामध्ये आहेत. आणि ते त्यांची जी नैतिक जिम्मेदारी आहे ती 100% पार पाडत आहेत. मग 100% जर ते स्वतःची नैतिक जिम्मेदारी लोकशाही शासन व्यवस्थेने दिलेली पार पडत असतील तर मग त्यांना ट्रोल करण्याचं कारण काय? म्हणजे अशा पद्धतीने विरोधी पक्ष पूर्णपणे संपवून टाकायचा, म्हणजे एक प्रकारे लोकशाही संपवायची, असं जे हे षड्यंत्र आहे ते आपण सर्वांनी हाणून पाडलं पाहिजे. परंतु कायदा हातात घेऊ नये असं आमच्या चॅनलचं म्हणणं आहे. आपलं मत नक्की कळवा. जय महाराष्ट्र.